सप्रेम जय भीम सर्वांना. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. टेन्सेस सुरू आहे विद्यार्थ्यांनो. पुढचे टेन्सेस आपण घेऊया. तर काल आपण 9 टेन्सेस कंप्लीट केले होते. आज त्या पुढचे ते हे थोडेसे समजायला थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत. बघूया कसे. तर मग आहे आपला नेक्स्ट टेन्स आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ठीक आहे. तर आजचा आपला डिस्कशनचा विषय टॉपिक आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स. ओके. येस. आता बघा, मी एक वाक्य लिहितो. तुम्ही ते वाक्य कोणत्या टेन्सचे आहे ते सांगा. वाक्य आहे मुलं खेळत आहेत. मुलं खेळत आहेत म्हणजे लहान मुलं जे काही असतील ते खेळत आहेत. या वाक्याचा टेन्स सांगा विद्यार्थी. स्टुडंट्स, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज टेल द टेन्स ऑफ दिस सेंटेन्स. Mosmi, check it out. नाही ना, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस कसं व्हायचं तर शिकवलाच नाही. येस, सुवर्णा इज करेक्ट. बघा इथे बघा, हा वर्ब आहे ना, हा वर्ब आहे. याच्यामध्ये त लागला आहे म्हणजे हा कंटिन्यूअस दाखवतो आणि आहे हे काय दाखवतो प्रेझेंट. म्हणजे काय झालं हे प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स. तर हा एक प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं वाक्य आहे. आता बघा, ज्याही ऍक्शन असतात त्या कधी ना कधी सुरू झाल्या असतात, कधी ना कधी संपणाऱ्या असतात. आता ऍक्शन समजा इथे सुरू झाले असेल खेळणं, त्यांचं खेळणं सुरू आहे आणि इथे जाऊन संपणार असेल सपोज, है ना. तर आम्ही या टप्प्यामध्ये बोलतोय, या वेळेच्या मुवमेंटला या खेळण्याची ऍक्शन सुरू आहे असं मी सांगण्याचा प्रयत्न करतो, है ना. मुलं खेळत आहे म्हटलं म्हणजे काय, आम्हाला माहित नाही केव्हा खेळणं सुरू झालं, आम्हाला ही नाही माहित केव्हापर्यंत खेळतील, पण आम्ही या पॉइंटला आम्ही विचार करतोय आणि आम्हाला दिसतंय की या पॉइंटला मुलांचं खेळणं, या वेळेवर मुलांचं खेळणं सुरू आहे. केव्हा सुरू झालं माहित नाही. म्हणजे आपल्याला फक्त बोलता क्षणी ती ऍक्शन सुरू आहे एवढं माहिती पडतं. ती ऍक्शन केव्हा सुरू झाली, त्या ऍक्शनला सुरू होऊन किती वेळ झाला, म्हणजे किती काळ लोटला, याची कुठलीही इन्फॉर्मेशन या वाक्यामध्ये आपल्याला दिसत नाही. ओके. म्हणजे प्रेझेंट कंटिन्यूअस फक्त त्या मुवमेंटच ऍक्शन बद्दल रिप्लाय देते आपल्याला. पण जर आता मी हे असं वाक्य लिहिलं कसं, मुलं 7 वाजेपासून खेळत आहे. मुलं 7 वाजेपासून खेळत आहेत. आता या सेंटेन्स मध्ये सुद्धा आपल्याला हेच दिसेल काय, खेळण्याची ऍक्शन आताही सुरू आहे. पण आम्हाला इथे एक दुसरी इन्फॉर्मेशन मिळाली, कोणती, 7 वाजेपासून. म्हणजे या मोमेंटला खेळणं सुरू आहे हे तर समजून राहिलं, पण खेळणं केव्हा सुरू झालं याची सुद्धा इन्फॉर्मेशन या वाक्यामध्ये आहे. ओके. आता हे जे इन्फॉर्मेशन आहे हे टाइम रिलेटेड आहे, टाइमच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन. तर मी पहिली एक गोष्ट सांगतो की जर एखाद्या वाक्यामध्ये टाइम रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे तर ते वाक्याला तुम्ही प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेन्समध्ये टाकायचं. म्हणजे बघा, हे टाइम इन्फॉर्मेशन आपण काढली तर वाक्य मुलं खेळत आहेत असं सुरू. म्हणजे काय, मुलांचं खेळणं सुरू आहे आणि फक्त आपण त्यावेळेस या मुवमेंट बद्दल बोलू. पण आता आम्हाला असं दिसतंय की क्रिया कधीतरी पास्ट टेन्समध्ये सुरू झाली आणि ती क्रिया सुरू होत 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 म्हणजे चालत चालत ते प्रेझेंट मधल्या टेन्सपर्यंत आली, है ना. जेव्हा आम्हाला एखाद्या टेन्समध्ये एखाद्या वाक्यामध्ये अशी इन्फॉर्मेशन मिळते की भूतकाळात
एखादी क्रिया सुरू झाली आणि ती अशीच चालत चालत कुठपर्यंत आली, प्रेझेंट पर्यंत आली, आणि ही इन्फॉर्मेशन पूर्ण वाक्यात आपल्याला सापडत आहे, तर मग ते वाक्य तुम्हाला लिहावं लागेल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. तर दोन प्रकारे लक्षात ठेवायचं. एखादी ॲक्शन अगोदरपासून सुरू झाली आणि आताही सुरू आहे, तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पण एखादी ॲक्शन आताबद्दलच बोलतोय आपण, आत्ता सुरू आहे, ते केव्हा सुरू झाली, किती वेळेपासून सुरू आहे हे माहिती नाही, तर मग ती ॲक्शन प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी एक दुसरं एक्झाम्पल सांगतो. जसं मी तुम्हाला म्हटलं मी इंग्रजी शिकवत आहे, तर आता मी या मुवमेंटबद्दल बोलतोय. आता जितके वाजले असतील, आता मला वाटते 11 वाजले, तर 11 वाजता डॉट माझं शिकवणं सुरू आहे, एवढीच इन्फॉर्मेशन मिळते. मी किती वेळपासून शिकवतोय, मला शिकवून किती वेळ झाला याची काहीही इन्फॉर्मेशन नाही. तर मग मी तुम्हाला इंग्रजी शिकवत आहे हे वाक्य होईल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. पण जर मी या वाक्याला थोडंसं डिफरंट केलं, मी असं म्हटलं मी तुम्हाला 10 मिनिटापासून शिकवत आहे, किंवा मी तुम्हाला 11:15 शिकवत आहे, तर मग आता ॲक्शन केव्हा सुरू झाली किंवा ॲक्शनला किती काळ लागला हे आम्हाला कळून येते, म्हणून आपण त्याला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये टाकू. ठीक आहे. याला आणखी थोडं डिटेलाइज करून विद्यार्थ्यांना, याला आणखी आपण थोडंसं छानपैकी बघूया. तर असं समजा की मुलांची खेळण्याची क्रिया 7 वाजता सुरू आहे आणि त्यांनी क्रिया कधीतरी सुरू केली. समजा त्यांनी 7 वाजतापासून खेळणं सुरू आहे त्यांचं, तर हे वाक्य मी असं लिहितोय की मी हे वाक्य समजा 9 वाजता बोलतो, 9 वाजता बोलतो, आणि त्यांनी खेळणं केव्हा सुरू केलं, 7 वाजता. हे वाक्य मी बोलतोय 9 वाजता आणि त्यांनी खेळणं ऍक्शन केव्हा सुरू केली, 7 वाजता. तर आम्हाला असं दिसते की जर 9 वाजता हे वाक्य बोलतो तर तो टेन्स होऊन जाईल प्रेझेंट, आणि जर 7 वाजेपासून ऍक्शन सुरू झाली तर 9 वाजता प्रेझेंट आहे, तर 7 वाजता काय होऊन जाईल, पास्ट होईल. म्हणजे आम्हाला दिसते की ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आणि ती बोलता क्षणी प्रेझेंट पर्यंत काय सुरू आहे. म्हणजे ऍक्शन पास्ट मध्ये जेव्हा सुरू होते आणि ती ट्रॅव्हल करत करत प्रेझेंट पर्यंत येते, तेव्हा आम्हाला या टेन्सचा उपयोग करावा लागतो. ऍक्शन सुरू केव्हा कुठे होते, पास्ट मध्ये, मग ती ऍक्शन चालत चालत कुठपर्यंत येते, प्रेझेंट पर्यंत, आणि ते आम्हाला वाक्यात दिसते, तेव्हा आपण समजायचं की हा वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे दोन प्रकारे लक्षात ठेवायचं. एक तर असं, किंवा वाक्यामध्ये टाइम रिलेटेड इन्फॉर्मेशन दिसेल, टाइम रिलेटेड पाहिजे है ना. ओके. आता मी 2 स्टाईलनी हा टेन्स सांगितला, एकदा सांगा समजला का स्टुडंट्स? हॅव यू अंडरस्टूड? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता चला याचं स्ट्रक्चर पाहू. याला लिहितो कसं आपण, तर याला लिहितो आपण, पहिले घेतो सब्जेक्ट, त्यानंतर हॅज, हॅव, त्यानंतर बी, आणि मग वर्बचा आयएनजी फॉर्म. यानुसार आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सांगतो. आता बघा, या वाक्याला आपण या स्टाईलने लिहूया इंग्रजीमध्ये. तर पहिली गोष्ट, वर्ब कोणता आहे, वर्ब आहे खेळण्याची क्रिया म्हणून खेळत आहेत, वर्ब आहे. खेळणारे कोण, तर मुलं, तो मुलं झाला माझा सब्जेक्ट. ओके, मुलं झाले सब्जेक्ट. तर पहिले लिहायचं सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे मुलं, मुलांसाठी मी लिहितो चिल्ड्रन, चिल्ड्रन. ठीक आहे, चिल्ड्रन. मग त्यानंतर हॅज घेऊ की हॅव घेऊ, तर हा चिल्ड्रन वर्ड प्लुरल शब्द आहे. चाइल्ड या एकवचनी शब्दाचा अनेक वचन चिल्ड्रन आहे, तर चिल्ड्रन अनेक वचनी शब्द आहे. मग आपण काल पाहिलं होतं प्रेझेंट परफेक्ट मध्ये की आपण हॅवला घेतो अनेक वचनी शब्दासोबत. चिल्ड्रन हॅव घ्यावं लागते, बीन या टेन्समध्ये घ्यावंच लागते, आणि वर्बचा आयएनजी फॉर्म. खेळण्यासाठी वर्ड आहे प्ले, आणि प्लेचा कोणता फॉर्म घ्यायचा, आयएनजी फॉर्म, तो येईल प्लेइंग.
चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग. मग इथे मी ब्लँक सोडतो आणि लिहितो 7 o'clock. आता थोडंसं लक्ष द्या, या ब्लँक मध्ये आपण जो वर्ड टाकणार आहोत तो मराठीमधल्या कोणत्या शब्दासाठी इथे इंग्लिश वर्ड टाकणार आहोत. तर या पासून साठी आम्हाला इथे इंग्रजी वर्ड लिहायचा आहे. पासून साठी. तर पासून साठी कोणते कोणते वर्ड आपल्याला माहिती आहे. तर पासून साठी फ्रॉम वर्ड आहे, पासून साठी सिन्स वर्ड आहे, पासून साठी फॉर वर्ड. हे तीनही वर्ड आम्ही पासून साठी वापरतो. हे प्रेपोजिशन्स आहे. ओके, शब्दयोगी अव्यय आहे. आता लक्षात घ्या की जेव्हा आपण या टेन्स मध्ये डील करू, या टेन्स मध्ये आपण जेव्हा वाक्य लिहू तर पासून साठी आम्ही फ्रॉम बिलकुल लिहिणार नाही. पासून साठी फ्रॉम हा शब्द वापरायचा नाही. मग कोणता वापरायचा. तर पुन्हा आपण बघूया. बघा, हा जो टाइम असते ना, हा टाइम आपण दोन पद्धतीने सांगतो. टाइमला दोन पद्धतीने सांगतो जाते. एक आहे स्टार्टिंग टाइम, म्हणजे एखाद्या क्रिया सुरू होण्याचा सुरुवातीचा वेळ. ऍक्च्युअली क्रिया केव्हा सुरू झाली ही सुरुवात सांगणे म्हणजे स्टार्टिंग टाइम झाला. किंवा दुसरा आपण सांगतो, दुसरा आहे ड्युरेशन. ड्युरेशन म्हणजे कालावधी. म्हणजे आपण दोन प्रकारे टाइम सांगतो. कसं, एक तर सुरुवातीचा वेळ सांगून द्या, नाहीतर ड्युरेशन सांगून द्या. कसं, फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मी तुम्हाला 11:15 पासून शिकवत आहे. तर आता मी शिकवण्याची जी ॲक्शन आहे ती केव्हा सुरू झाली. 11:15 वाजता. तर 11:15 वाजता सुरू झाली म्हणजे मी काय सांगितलं, स्टार्टिंग पॉईंट सांगितलं, स्टार्टिंग टाइम सांगितलं. पण जर मी तुम्हाला म्हटलं की मी 15 मिनिटापासून शिकवत आहे तर 15 मिनिटं हा कालावधी झाला, ड्युरेशन झालं. तर आपण एक तर स्टार्टिंग पॉईंट किंवा ड्युरेशन या दोन पैकी एका पद्धतीने आपण वेळ सांगतो है ना. तर जेव्हा स्टार्टिंग पॉईंट घेऊन आपण क्रिया सुरू होण्याची वेळ सांगत असू तेव्हा वापरायचं सिन्स. स्टार्टिंग पॉईंट घेऊन सांगत असू तेव्हा काय वापरायचं, सिन्स. आणि जेव्हा आम्ही ड्युरेशन सांगत राहू तेव्हा वापरायचं फॉर. जेव्हा ड्युरेशन सांगितलं जाईल तेव्हा वापरायचं फॉर. आता इथे बघा, इथे 7 o'clock हा स्टार्टिंग टाइम आहे की ड्युरेशन आहे. तर जर जसं हे वाक्य 9 वाजता बोललं जाते तर त्यांनी म्हटलं की मुलं 7 वाजेपासून खेळत आहेत तर हा स्टार्टिंग पॉईंट झाला. पण त्याने जर असं म्हटलं असतं की मुलं 2 तासापासून खेळत आहेत तर मग आता हा ड्युरेशन झाला असतं. तर इथे सांगितलं आहे स्टार्टिंग पॉईंट, म्हणून इथे आपल्याला घ्यावं लागेल सिन्स. इथे आम्हाला घ्यावं लागेल सिन्स. तर या वाक्याचं करेक्ट ट्रान्सलेशन होईल चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग सिन्स 7 o'clock. चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग सिन्स 7 o'clock. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा, तुम्हाला कळलं. स्टुडंट्स प्लीज रिप्लाय, हॅव यू अंडरस्टूड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. येस. आता मी एक वाक्य लिहितो. कोणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे. कोणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे. हे जे वाक्य आहे हे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे की नाही. से येस. कोणीतरी माझे पैसे चोरत आलेला आहे हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं आहे की नाही आहे, सांगा विद्यार्थी. रिप्लाय येस ऑर नो. ठीक आहे.
आता बघा इथे काहीतरी आपल्याला डिफरन्स दिसून येतो. पहिली गोष्ट, असा वेळेसंदर्भातील उल्लेख या वाक्यात नाही आहे की कोणीतरी माझे पैसे जानेवारी महिन्यापासून चोरतोय, की कोणीतरी माझे पैसे 6 महिन्यापासून चोरतोय, असा काहीही उल्लेख नाही आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हे वाक्य बघा, हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसचं नाही वाटत, की जसं कोणीतरी माझ्या मागे आत्ताच माझ्या बॅगमधून कोणीतरी पैसे चोरत आहे असं दिसत आहे, तर मी तुम्हाला सांगत आहे, म्हणजे या मोमेंटचा प्रेझेंट कंटिन्युअसचं नाही वाटत. या वाक्याला थोडंसं बघितलं तर हा आलेला जो शब्द आहे याच्यावरून आम्हाला काय कळते की ही क्रिया कंटिन्युअसली खूप अगोदरपासून सुरू आहे आणि आताही सुरू आहे. ही क्रिया पास्ट टेन्समध्ये सुरू झाली होती है ना, केव्हा सुरू झाली माहीत नाही, किती काळ लोटला माहीत नाही, पण क्रिया मागच्या काही दिवसापासून सुरू आहे आणि आता पण चोरी करणं सुरूच आहे. म्हणजे या वाक्यामध्ये जरी टाइम रिलेटेड इन्फॉर्मेशन नाही आहे, ओके, तरी हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं मानलं जाईल. कारण या वाक्याला जर आपण पाहिलं तर आम्हाला असंच समजते की ही क्रिया पास्ट टेन्सच्या कोणत्या तरी पॉईंटपासून, म्हणजे कधीतरी ही क्रिया सुरू झाली आहे आणि आता ही चोरीची ॲक्शन काय सुरूच आहे. तर इथे आपण याला सुद्धा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये घेऊया. ओके, आता याला थोडं बघू आपण की यामध्ये खास गोष्ट काय. यामध्ये खास गोष्ट आपल्याला दिसते की हा शब्द आलेला, त्यामुळे आम्ही या टेन्समध्ये या वाक्याला टाकलं. चला याला ट्रान्सलेट करू. ट्रान्सलेट करण्यासाठी वर्ब आणि काय लागते, सब्जेक्ट लागते. वर्ब काय, चोरत आलेला आहे, चोरण्याची क्रिया दाखवणारा शब्द आहे म्हणून हा वर्ब आहे. बरं, चोरणारा व्यक्ती कोण आहे, डुअर कोण आहे, तर कोणीतरी, तर हा माझा काय होणार, सब्जेक्ट. सब्जेक्ट आणि वर्ब मिळाल्यावर आपण सुरू करूया. तर कसं, पहिले लिहायचं आहे सब्जेक्ट आहे कोणीतरी, तर त्याला आपण समवन किंवा समबडी लिहू शकतो. हा समवन किंवा समबडी हा एक वचनी शब्द आहे, सिंग्युलर शब्द आहे. सिंग्युलर शब्द आहे म्हणून आपण हॅज हॅव पैकी काय घेणार, हॅज घेणार. समवन हॅज. मग त्यानंतर बघा बीन तर घ्यायचंच आहे आपल्याला, बीन घेतला आणि वर्बचा आयएनजी फॉर्म. आता चोरण्यासाठी वर्ड कोणता आहे, चोरण्यासाठी इंग्लिश वर्ड आहे स्टील है ना. तर स्टील हा वर्ड घेऊया आपण. कोणता स्टील, STEAL. 3 प्रकारचे स्टील आहेत, STILL, STEEL आणि STEAL. हा स्टील जो आहे हा चोरण्यासाठी हा शब्द वापरला जातो, पण त्याचा कोणता फॉर्म घ्यायचा आहे, ING. त्यावेळी स्टील आणि मग उरलं काय, माझे पैसे, तर माय मनी. अच्छा, इथे सिन्स वगैरे काही लागणार नाही कारण टाइम रिलेटेड इन्फॉर्मेशन या वाक्यामध्ये नाही आहे. तर हे वाक्य आपण असंच ठेवू की समवन हॅज बीन स्टीलिंग माय मनी. समवन हॅज बीन स्टीलिंग माय मनी. ओके, आता जर हा शब्द नसता आलेला तर वाक्य कसं असतं, कोणीतरी माझे पैसे चोरत आहे, म्हणजे आत्ता बोलता क्षणी माझी चोरी करण्याची ॲक्शन सुरू आहे. तर मग त्यावेळेस वाक्य कसं लिहिलं असतं, समवन इज स्टीलिंग माय मनी. समवन इज स्टीलिंग माय मनी. पण ॲक्शन कधीतरी पास्टमध्ये सुरू झाली आहे आणि ती आताही प्रेझेंटमध्ये सुरू आहे, हे दाखवण्यासाठी आपण काय करू, तर समवन हॅज बीन स्टीलिंग माय मनी असं म्हणावं लागेल. ठीक आहे. मी जसं म्हटलं, मी तुम्हाला शिकवतोय, मी तुम्हाला शिकवत आहे, तर आय एम टीचिंग. पण मी म्हटलं मी तुम्हाला शिकवत आलेलो आहे, तर कसं म्हणावं लागेल मला, आय हॅव बीन टीचिंग यू. गॉट इट स्टुडंट्स. एकदा पुन्हा रिप्लाय करा. शेवटचं वाक्य समजलं म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तुम्हाला पूर्णपणे समजलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता विद्यार्थ्यांनो इथे एक लक्षात ठेवायचा, या सिन्स आणि फॉरवर्ड पण कधी कधी फिल इन द ब्लँक विचारतात है ना, फिल इन द ब्लँक विचारतात. जसं एक वाक्य लिहितो मी, त्याच्या सांगा तुम्ही काय करायचं.
सांगा या ब्लँक मध्ये काय आहे? माय स्कूल इज गोइंग टू स्टार्ट डॅश मंडे. फ्रॉम मंडे, सिन्स मंडे की फॉर मंडे? सांगा स्टुडंट्स. रिप्लाय करा विद्यार्थ्यांना, रिप्लाय करा. आम्हाला इथे दिसेल, इथे आम्हाला फ्रॉम लिहावं लागेल. ज्यांनी आन्सर दिलं करेक्ट, कारण हे भविष्यातली गोष्ट आहे. हा गोइंग टू स्टार्ट म्हटलं तर पुढे होणार आहे मंडे पासून, त्यावेळेस सिन्स आणि फॉरचा वापर करायचा. आणि तसंही हे जे लिहिलं आहे हे इथे आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा स्ट्रक्चर वापरत नाही आहे, म्हणून इथे सिन्स किंवा फॉर तर येणारच, फ्रॉमच येईल. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हां, तर ज्यांनी फ्रॉम सांगितलं त्यांचं करेक्ट. व्हेरी गुड. चला मग आता पुढे जाऊ. आता एक गोष्ट इथे बघा, या ठिकाणी हा आहेत वर्ड आहे. हा आहेत वर्ड काय दाखवते? प्रेझेंट. आहे, आहेत, आहोत असा शब्द काय दाखवतो? प्रेझेंट. पण समजा हे वाक्य असं असतं, मुलं 7 वाजेपासून खेळत होते. मुलं 7 वाजेपासून खेळत होते असं असतं तर आता इथे होता, होती, होती झालं असतं आणि हे झालं असतं पास्ट. होता, होती इथे पास्ट मध्ये वापरतो आपण, तर सेंटेन्स काय बनला असता? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि जर मी याच ठिकाणी असं लिहिलं असतं, असतील, मुलं 7 वाजेपासून खेळत असतील. जर आपण असं लिहिलं, मुलं 7 वाजेपासून खेळत असतील, तर हा असेल, असतील शब्द आपण कुठे वापरतो? फ्युचरमध्ये. हा झाला असता फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर मराठीच्या वाक्यामध्ये जेव्हा तुम्ही राज्यसेवेचे ट्रान्सलेशनचे पॅसेजेस सोडवाल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची. आहे प्रेझेंटसाठी, होता, होती, होते पास्टसाठी आणि असेल, असतील हे फ्युचरसाठी वापरले जातात. तर तसंच मराठीच्या वाक्यामध्ये हे शब्द चेंज झाले तर प्रेझेंटचं पास्ट किंवा फ्युचर होऊन जातं. ओके ओके. सो नाव एक मिनिट, कशातील फरक हवा आहे? सरळ सरळ तुम्हाला कशातील फरक हवा आहे? सरळ. सरळ हॅज लॉस्ट. चल मी पुढचा टेन्स घेतो. बघू. सिन्स फ्रॉम. हा एक ठीक आहे. हे बघा, आपण मराठीसाठी जे पासून वापरतो हे टाइम रिलेटेड संदर्भात आपण बघतो. याचे 3 कॅटेगरीज पडतात. एक पडते फ्रॉम, एक पडते सिन्स आणि एक पडते फॉर. आता हा जो फ्रॉम आहे हा पासून साठी सगळ्यात फेवरेट शब्द आहे. पासून साठी है ना. मी असं म्हणेल की आपला क्लास 11 वाजेपासून 12 वाजेपर्यंत चालेल, तर फ्रॉम 11 to 12 असं म्हणतो आपण है ना. मी तो नागपूरपासून अमरावतीला गेला, तो ही ट्रॅव्हल्ड फ्रॉम नागपूर टू अमरावती है ना. तर हे आपण असे यूज करू. माझं कॉलेज सोमवारपासून सुरू होतं आहे, तर इथे पासूनचा अर्थ फ्रॉम घेऊ. माय कॉलेज इज गोइंग टू स्टार्ट फ्रॉम मंडे. तर आपण पासूनसाठी डेफिनेटली फ्रॉमचा यूज करतो. पण हा जो सिन्स आणि फॉर आहे हे शेवटच्या टेन्सेसमध्ये, परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये वापरायचा. ओके, हा जो सिन्स आहे हा सिन्स केव्हा वापरायचा? जेव्हा आपल्याला ॲक्शनचा स्टार्टिंग
स्टार्टिंग पॉइंट सापडला. म्हणजे ऍक्शन केव्हा सुरू झाली एक्झॅक्ट तो टाइम सापडला तर सिन्स वापरायचा पासूनसाठी. कुठल्या टेन्सेसमध्ये? शेवटच्या टेन्सेसमध्ये. जसं मी म्हणेल की मी तुम्हाला 10 वाजेपासून शिकवत आहे. ॲक्शन सुरू केव्हा झाली? 10 वाजता. ओके, तर मग आता इथे स्टार्टिंग पॉईंट सापडला तर आपण सिन्स वापरला. पण मी असं म्हटलं मी तुम्हाला 1 तासापासून शिकवतो. आता 1 तास म्हणजे ॲक्शन सुरुवातीचा वेळ नाही आहे. 1 तास काय विद्यार्थ्यांनो? 1 तास एक कालावधी आहे. 11 ते 12 म्हणजे हा 1 तास आहे. 1 तास जेव्हा आम्हाला ड्युरेशन दाखवलं जाईल, कालावधी दाखवलं जाईल, तेव्हा आपण काय करू? तेव्हा आपण वापरणार फॉर. तर मॅक्सिमम केसेसमध्ये आपण फ्रॉमच वापरू पासूनसाठी. पण या शेवटच्या 3 टेन्सेसमध्ये क्रिया सुरू होण्याचा सुरुवातीचा वेळ दिला तर सिन्स वापरायचा, किंवा क्रिया सुरू होण्याचा क्रिया सुरू होऊन जो कालावधी लोटला आहे ते दिलं असेल तर फॉर वापरायचा. आता इथे बघा, या वाक्यामध्ये असं काही दिलं नाही. हॅज बीन, हॅव बीन असं काही दिलं आहे का? नाही. म्हणजे हा सिंपल एक वाक्य आहे आणि दुसरा टेन्स आहे प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे आणि प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य आहे म्हणून इथे काय वापरलं आपण? फ्रॉम. येस स्टुडंट्स, आता सांगा, आलं लक्षात विद्यार्थ्यांनो? खास करून व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, चला आता पुढचा टेन्स बघू. पुढचा टेन्स आहे आपला, तो आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये काय? तर तीच गोष्ट बघा, इथे आत्ता थोड्या वेळ पहिले मी असं लिहिलं होतं, थोड्या वेळ पहिले होतं 9 वाजता मी ॲक्शन बोललो आणि ॲक्शन सुरू झाली 7 वाजता, है ना? तर 9 वाजता जर प्रेझेंट होत असेल तर 7 वाजता काय होईल? पास्ट. आणि जी ॲक्शन आहे ती पास्टमध्ये सुरू झाली आणि कुठपर्यंत आली? प्रेझेंटपर्यंत. जेव्हा असं असते की ॲक्शन सुरू होते पास्टमध्ये पण ॲक्शन येते कुठपर्यंत? प्रेझेंटपर्यंत, तर तेव्हा वापरायचा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स जो आता शिकवतो. पण आता जेव्हा ॲक्शन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची राहील, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची राहील, तर त्यावेळेस काय समजायचं की ॲक्शन सुरू झाली होती पास्टमध्येच कधीतरी आणि पास्टच्या एखाद्या विशिष्ट पॉईंटपासून ती सुरू होऊन पास्टमध्येच कुठल्या तरी वेळेवर येऊन संपली. पास्टमध्ये सुरू झाली आणि पास्टमध्येच कुठेतरी येऊन संपली असं जर दाखवायचं असेल तेव्हा आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरतो. पण हे कसं सांगायचं हे एक्झाम्पलने पाहू. पहिले याचं स्ट्रक्चर घेऊ. स्ट्रक्चर कसं? तर पहिले घ्यावं लागतो सब्जेक्ट, त्यानंतर हॅड, त्यानंतर बी प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म. या स्टाईलने आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लिहितो. असं आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स लिहितो. आता एक वाक्य घेऊ आणि त्या वाक्यावरून तुम्हाला समजून येईल की हे वाक्य कोणत्याने असेल. चला मी घेतो. तो इथे 10 वर्षांपासून राहत आहे. तो इथे 10 वर्षापासून राहत आहे असं एक वाक्य घेतलं. आता बघा या वाक्यामध्ये तुम्हाला असं काहीतरी दिसत आहे का की ही ॲक्शन कधीतरी पास्टमध्ये सुरू झाली आणि ती आतापर्यंत सुरू आहे. ॲक्शन कोणती आहे? राहण्याची. ॲक्शन सुरू केव्हा झाली? 10 वर्षापूर्वी.
म्हणजे पास्ट मध्ये सुरू झाली है ना. आणि ती ऍक्शन आता कुठपर्यंत आली आहे, आतापर्यंत आली आहे. म्हणजे तो राहत आहे म्हणते ना, तर तो आताही राहून राहिला. तर आताही राहून राहिला म्हणजे ते ऍक्शन कुठपर्यंत आली, प्रेझेंट पर्यंत आली. म्हणजे ऍक्शन पास्ट मध्ये सुरू होऊन प्रेझेंट पर्यंत आली. हे वाक्य होऊन जाईल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे वाक्य होईल प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. गॉट इट. पण आता आपण काय करू, मी याच्यातला आहे शब्द काढला आणि त्या ठिकाणी लिहिला तो इथे 10 वर्षापासून राहत होता. आता 10 वर्षापासून राहत होता, तर होता होती होते पास्ट दाखवते. टाइम वाली इन्फॉर्मेशन आहे, तर मग हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य होतं. पण आपण थोडं लॉजिकली कन्सेप्च्युअली समजू. मला एक सांगा की हे वाक्याला पाहून आपल्याला असं समजते का की तो आताही त्या ठिकाणी राहत आहे. हा व्यक्ती ज्या ठिकाणी राहत आहे होता असं म्हणते, तिथे आजही राहतोय का तो. तर बघा ते वाक्य कसं आहे, तो इथे 10 वर्षापासून राहत होता, म्हणजे तो राहत होता, आता नाही राहत. आता त्याने इथे राहणं सोडलं. म्हणजे हे वाक्यामध्ये जी राहण्याची क्रिया आहे ती कधीतरी संपून गेली. तर आपण थोडंसं याला ड्रॉ करू. समजा मी लिहितो, हे वाक्य मी बोलतो आहे आज. आज काय विद्यार्थ्यांना, तर आज आहे 3/10/20 या तारखेला मी हे वाक्य बोलतो. ठीक आहे. असं समजा आता तो या ठिकाणी राहत तर नाहीये ना, कारण होता म्हणते ना, होता म्हणजे राहणं सोडलं. आता तसं समजा मागच्या वर्षी त्याने राहणं सोडलं, म्हणजे 2019 मध्ये त्याने राहणं बंद केलं. आणि तो तिथे किती वर्ष राहिला होता, 10 वर्ष. तर म्हणजे तो 2009 पासून तिथे राहत होता. ओके. जर मी हे वाक्य आज बोलतोय विद्यार्थ्यांनो 3/10ला, तर हा प्रेझेंट टेन्स आहे. जर हा आज प्रेझेंट आहे तर हा काय होईल, पास्ट होईल. आणि हा काय होईल मग, हाही तर पास्ट आहे, हाही पास्ट. म्हणजे आम्हाला दिसते इथे जे राहण्याची ऍक्शन सांगितली आहे ती सुरू तर केली पास्ट मध्ये. ओके. आणि ती पास्ट मधल्याच कुठल्या तरी पॉइंट वर येऊन संपली. म्हणजे ऍक्शन पास्ट मध्ये सुरू होऊन पास्ट मध्ये संपली, असा याचा कन्सेप्च्युअल अर्थ होतो. ऍक्शन जेव्हा पास्ट मध्ये सुरू होते आणि पास्ट मधल्याच कुठल्या तरी एका पॉइंट वर येऊन संपते, त्या ऍक्शनला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये टाकतो. आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, आता हे वाक्य बघतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तो तिथे 10 वर्षापासून राहत होता, तो आता तर राहत नाहीये है ना. होता वर्ड आला म्हणून तो आता राहत नाही. इथे आहे वर्ड असतात, याचा अर्थ काय असता की तो आताही इथे राहून राहिला, आता तो इथे राहत नाही. ओके. मग तो राहत नाही आहे, तर मग त्याने राहिलं सोडलं. तर हे वाक्य मी समजा आज बोलतो आहे, तर आजचा माझा प्रेझेंट टेन्स आहे. असं आम्ही गृहीत धरू की तो आता इथे नाही राहत आहे, तर त्याने राहणं कधीतरी पास्ट टेन्स मध्ये सोडलं. समजा मागच्या वर्षी सोडलं त्याने राहणं, पण तो त्याच्या अगोदर 10 वर्ष राहिला आहे. म्हणजे 2009 ते 2019 तो राहिला. आणि त्याने आता मी जेव्हा बोलतोय तेव्हा तो राहत नाही. म्हणजे क्रिया पास्ट मध्ये कधीतरी सुरू झाली आणि पास्टच्या कुठल्या तरी पॉइंट वर येऊन काय झाली, ती संपली. जेव्हा आम्ही असं बोलतो या पद्धतीने, तेव्हा ते वाक्य होऊन जाते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. विद्यार्थ्यांनो एकदा रिप्लाय करा. हे समजला का कन्सेप्ट स्टुडंट्स? कन्सेप्ट समजला? व्हेरी गुड. ठीक आहे. म्हणजे हा बघा, हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. ऍक्शन पास्ट मध्ये सुरू होऊन प्रेझेंट पर्यंत आली पाहिजे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्शन पास्ट मध्ये सुरू होऊन पास्टच्या कुठल्या तरी पॉइंट पर्यंत आली पाहिजे. चला, हे आपल्याला कळलं. याला आता आपण टर्न करू. तर बघा इथे राहण्याची क्रिया आहे म्हणून राहत होता हा वर्ब होईल. राहणारा कोण आहे, तो. तर हा माझा काय होईल, हा सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट वर्ब मिळाला. आपण सुरू करू. पहिले सब्जेक्ट लिहायचा, तो आहे तो. मी लिहिणार मग प्रत्येकासोबत हॅडच घ्यायचा, बीन घ्यावं लागेल है ना. वर्बचा आयएनजी फॉर्म. आता राहण्यासाठी वर्ड काय, लीव, LIVE, त्याचा आयएनजी फॉर्म घ्यायचा आहे.
लिव्हिंग. आता कुठे इथे लिव्हिंग हिअर. आता मला सांगा 10 वर्षापासून आहे तर फ्रॉम घेऊ की सिन्स घेऊ? फ्रॉम घ्यायचं की सिन्स घ्यायचं? 10 वर्षापासून राहत आहे म्हणजे या ठिकाणी मी फ्रॉम घेऊ की सिन्स घेऊ? आणि मग त्यानंतर मला लिहायचं 10 इयर्स. तर ब्लँकच्या ठिकाणी सांगा काय घ्यायचं? येस, गेस करा विद्यार्थ्यांनो. बघा तुम्ही इथे नका पाहू, इथे पाहून तुम्ही सिन्स घ्या. मूळ वाक्य काय बघा, 10 वर्षापासून. 10 वर्ष हा कालावधी होते की क्रियेची सुरुवात होते? फ्रॉम नाही घ्यायचं, फ्रॉम घ्यायचंच नाही. या टेन्समध्ये फ्रॉम नाही घ्यायचं, या टेन्समध्ये सिन्स किंवा फॉर घ्यायचं. तर आता मला सांगा हा जो 10 वर्ष आहे हा कालावधी आहे की क्रियेची सुरुवात आहे? 10 वर्ष कालावधी असते. जर वाक्य असं असतं ना, तो तिथे 2009 पासून राहत होता, 2009 हा स्टार्टिंग पॉईंट असता. पण आता 10 वर्ष तर कालावधी आहे ना, तर इथे मला काय घ्यावं लागेल? फॉर घ्यावं. इथे आपल्याला फॉर घ्यावं लागेल कारण हा 10 इयर्स काय ड्युरेशन आहे. तर आम्हाला कसं लिहावं लागेल वाक्य? ही हॅड बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. ही हॅड बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 इयर्स. चला आणखी एक वाक्य घेऊ. बर्फ दिवसभर एकसारखा पडत होता. बर्फ दिवसभर एकसारखा पडत होता. तर पहिली गोष्ट, हे वाक्य या टेन्सचं आहे का पहिले कन्फर्म. आम्हाला दिसते इथे होता आहे तर हा पास्ट दाखवतो मोडल. पण बघा इथे दिवसभर लिहिला. हा दिवसभर हा टाइम दर्शक शब्द आहे, वेळ दाखवतोय ना, है ना. म्हणजे पूर्ण कालावधी, दिवसभराचा जो कालावधी होता तो पूर्णच्या पूर्ण कालावधी बर्फ सारखा पडत होता. हे आपल्याला या वाक्यावरून समजते. म्हणून याला आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये घेतलं. आता बघा आपण सुरू करू. तर हा पडत होता काय होईल विद्यार्थ्यांनो? हा होईल वर्ब. पडणार कोण? तर बर्फ. हा काय होईल आपला सब्जेक्ट. आता सुरू करूया. पहिले लिहायचा सब्जेक्ट. सब्जेक्ट आहे बर्फ. तर बर्फ साठी घेऊया स्नो. स्नो घेतला. त्यानंतर स्नो घेतल्यानंतर हॅड घ्यावं लागेल आपल्याला. स्नो हॅड, मग बीन येईल. मग पडण्यासाठी वर्ड काय? पडण्यासाठी आहे फॉल. स्नोफॉल म्हणतो ना, स्नो हॅड बीन फॉलिंग. आता उरलेले शब्द दिवसभर आणि एकसारखा. एकसारखा या वर्डसाठी आपण कंटिन्युअसली लिहूया. कंटिन्युअसली आणि दिवसभर साठी. आता दिवसभर यासाठी बघा हा ड्युरेशन आहे. हा दिवसभर म्हटलं बघा, सकाळपासून म्हटलं असतं तर सिन्स मॉर्निंग लिहिलं असतं. पण दिवसभर आहे तर आपल्याला फॉर घ्यावं लागेल. तर काय लिहावं लागेल आपल्याला? फॉर होल डे. होल डे. हे वाक्य एक्झॅक्ट ट्रान्सलेटेड असं होईल. स्नो हॅड बीन फॉलिंग कंटिन्युअसली फॉर होल डे. Snow had been falling continuously for whole day. Very good, very good. Yes विद्यार्थ्यांनो, आता कळलं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला आता उरला एकच टेन्स किंवा आपला शेवटचा टेन्स. तो घेऊया आपण. तो आहे विद्यार्थ्यांनो फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके.
आता हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा असतो तर बघा याच्यावरून समजून येतं. जर की हा क्रिया पास्टमध्ये सुरू होऊन प्रेझेंटपर्यंत आली तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. क्रिया पास्टमध्ये सुरू होऊन पास्टमधल्याच कुठल्या तरी एका बिंदूपर्यंत आली तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग आता बघा क्रिया जर पास्टमध्ये सुरू होईल आणि कधीतरी फ्युचरच्या कुठल्या तरी पॉईंटपर्यंत जाऊन संपेल तर मग आपण त्याला काय घेणार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे, मी उदाहरणावरून आणखी छानपैकी सांगतो. ओके, पहिले याचं स्ट्रक्चर घेऊया. स्ट्रक्चर आहे याचं सब्जेक्ट प्लस शॅल किंवा विल प्लस हॅव प्लस बी प्लस वर्बचा आयएनजी फॉर्म. या स्टाईलने जेव्हा आपण सेंटेन्सेस लिहितो तर ते असतात फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, नाव एक वाक्य लिहितो. हे वाक्य कसल्या सिच्युएशनमध्ये आहे म्हणजे जसं हे माझ्यासोबत नेहमी घडतं. मला विद्यार्थी स्टुडंट जेव्हा शिकवायला जातो कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये तर मला विद्यार्थी एक प्रश्न विचारतात की सर तुम्ही केव्हापासून शिकवताय, सर तुम्ही केव्हापासून शिकवताय. आता मी एक टीचर आहे तर मला विद्यार्थ्यांना ॲक्झॅक्ट आन्सर देणं आवडतं. कोणत्याही टीचरला आवडतं. विद्यार्थ्यांना ॲक्युरेट आन्सर द्यावं असं प्रत्येक टीचरला वाटतं. तर मी ॲक्युरेट आन्सर देण्यासाठी मला जो कोणी विचारतो की तुम्ही केव्हापासून शिकवताय तर मी त्यांना असा रिप्लाय करतो जर मी मराठीत करत असेल. मी असं लिहितो वाक्य सपोज येत्या 31 डिसेंबर पर्यंत मी 20 वर्षांपासून शिकवत आलेलो असेल. मी असं जनरली आन्सर देतो. असं मी आन्सर ॲक्युरेट जेव्हा द्यायचं आहे ना, कोणी विचारलं सर तुम्हाला किती दिवस झाले शिकवून तर मी असं ॲक्युरेट एकदम परफेक्ट तंतोतंत आन्सर द्यायला पाहिजे की या वर्षाचा जो 31 डिसेंबर येईल आता त्या 31 डिसेंबरला मला शिकवून एक्झॅक्टली 20 इयर्स झालेले राहतील. ठीक आहे, ओके. म्हणजे मी 2000 जानेवारी 1 पासून सुरू केलं शिकवणं असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता हे ॲक्युरेट आन्सर. आता हे आन्सर आपण कन्सेप्च्युअली समजण्याचा प्रयत्न करू. हे वाक्य मी केव्हा बोलतोय विद्यार्थ्यांना? हे वाक्य मी बोलतोय आज, आता म्हणजे केव्हा 3 तारीख 10वा महिना या दिवशी मी बोलतोय वाक्य. बरं, मी इथे जी शिकवण्याची ॲक्शन आहे ती कुठपर्यंत घेऊन चाललो? या वर्षाच्या 31 डिसेंबर पर्यंत. तर 31 12 पर्यंत ही ॲक्शन चालणार. अच्छा, ही सुरू केव्हा झाली होती? तर 20 वर्ष अगोदर, म्हणजे आपण असं समजू 2000 मध्ये ॲक्शन सुरू झाली. जर मी आज हे वाक्य बोलतोय तर हे काय होईल? प्रेझेंट होईल माझ्यासाठी. आणि हे प्रेझेंट आहे तर हे काय होईल? पास्ट. आणि हे काय होईल? हे होईल फ्युचर. म्हणजे इथे जे ॲक्शन, ज्या ॲक्शनचा उल्लेख केला शिकवण्याची, ही शिकवण्याची ॲक्शन सुरू झाली तेव्हा पास्ट मध्ये कुठेतरी आणि ती चालली कुठपर्यंत? तिला आपण देत आहे फ्युचर मधल्या एका पॉइंट पर्यंत. जेव्हा क्रिया कधीतरी पास्ट मध्ये सुरू होते आणि ती कधीतरी फ्युचरच्या कुठल्या तरी पॉइंट पर्यंत जाऊन संपते तेव्हा ॲक्शन आपल्याला बोलायची असते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे ना? आता समजा आपले ट्यूजडेला टेन्सेस संपणार तर मी हे वाक्य कसं म्हणेन? येत्या मंगळवारपर्यंत आपले टेन्सेस शिकवणं संपलेलं असणार. येत्या मंगळवारपर्यंत. तसं नाही म्हणायला पाहिजे,
येत्या मंगळवारपर्यंत माझं एका आठवड्यापासून टेन्सेस शिकवणं संपलेलं असणार. म्हणजे मी एका आठवड्यापासून टेन्सेस शिकवतोय आणि पुढच्या मंगळवारपर्यंत त्या शिकवण्याची क्रियेला नेतोय. तर काय झालं, हे ॲक्शन पास्टमध्ये सुरू झाली आणि फ्युचरपर्यंत झालं. तर मग हा टेन्स होईल फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आता विद्यार्थ्यांनो, मला एक सांगा की एक नॉर्मल प्रश्न तुम्हाला विचारतो. तुम्ही एवढे मॅच्युअर विद्यार्थी आहेत, कोणी जर मला असा प्रश्न विचारला, म्हणजे केव्हापासून शिकवतो, तर त्याला काही एवढं ॲक्युरेट आन्सर पाहिजे आहे? त्याला एवढ्या ॲक्युरेसीची गरज नाही. जर मी त्याला असं म्हटलं असतं की झाले असतील 19-20 वर्ष, तर त्याने ॲक्सेप्ट केलं असतं. एवढ्या ॲक्युरसी लेवलवर कोणत्याही व्यक्तीला आन्सरची गरज नसते. म्हणजे जेवढं इथे वाक्य लांबवून आपण ॲक्युरेट बनवण्याचा प्रयत्न केला, तेवढ्या ॲक्युरेट वाक्याची याच्यात गरजच नाही आहे. कारण थोडक्यात हे सांगितलं तरी होऊन जातं. जसं तुम्ही मला म्हटलं, सर टेन्सेस केव्हा तुम्ही शिकवणं केव्हा संपवाल, तर मी म्हणतो त्याला की येत्या मंगळवारपर्यंत एका आठवड्यापासून मी जे टेन्सेस शिकवत आहे ते शिकवणं संपलेलं राहील. तुम्हाला एवढं गरज आहे का? मी तुम्हाला म्हटलं सर मंगळवार बुधवारपर्यंत संपवून देऊ, तर एवढ्याने तुमचं समाधान होईल. म्हणजे ही जी गोष्ट या टेन्समध्ये खूप लांबलचक दाखवली जाते, त्याची काहीही आवश्यकता नाही आहे. म्हणजे नोबडी हॅज गॉट धिस मच पेशन्स टू हिअर युअर धिस मच लॉंग आन्सर्स. तर म्हणून या टेन्सचा उल्लेख फारसा होत नाही. तुम्ही बघा, तुमच्या वाचण्यामध्ये हा टेन्सेस क्वचितच आढळून येतो. आणि मला तसा डाऊट आहे येत्या काळामध्ये हा टेन्सेस गायबच होईल की काय, है ना? तर म्हणून याचा उल्लेख जास्ती होत नाही, पण सिलेबसमध्ये आहे तर आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत जेवढा कन्सेप्ट सांगितला कळला का? एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स. हॅव यू अंडरस्टूड? व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला मग याला आता ट्रान्सलेट करून घेऊ. ओके, आता बघा, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे आणि शिकवण्याची क्रिया आहे. शिकवत आलेलो असेल हा माझा वर्ग आहे. शिकवणारा कोण आहे? मी काय झाला? सब्जेक्टचा. म्हणजे सब्जेक्ट आणि वर्ब आपल्याला दिसतो. आता सुरुवात करू. पहिले सब्जेक्ट काय लिहिणार मी? आय. मग शॅल घेऊ की विल घेऊ? तर आपल्याला आय सोबत शॅल घ्यायचं असतं. आय शॅल. हॅव घ्यायचा आहे, बीन घ्यायचा आहे. मग वर्बचा आयएनजी फॉर्म. आता शिकवण्याला आयएनजी काय फॉर्म आहे? टीचिंग. आय शॅल हॅव बीन टीचिंग. आता बघा, किती? 20 वर्षापासून. आता 20 वर्ष हा कालावधीच आहे ना, 20 वर्ष कालावधी आहे. तर कालावधी आहे तर आपण काय लिहिणार? फॉर 20 इयर्स. आणि केव्हापर्यंत? येत्या 31 डिसेंबर पर्यंत. तर पर्यंतसाठी आपण टिल किंवा बाय घेऊया. टिल किंवा बाय the coming 31st डिसेंबर. म्हणजे आन्सर कसं होईल? आय शॅल हॅव बीन टीचिंग फॉर 20 years बाय द कमिंग 31st डिसेंबर किंवा टिल द कमिंग 31st डिसेंबर. आता तुम्हीच बघा किती लांब लेंथ झाली वाक्याची. ज्या वाक्याला आपण शॉर्टकटमध्ये 19-20 असं 19-20 वर्ष असं सांगू शकलो असतो, त्याला एवढं लांबलचक बोलावं लागलं आणि हे कोणाला पसंत पडत नाही. ओके, म्हणून हा टेन्स काहीचा फारसा उपयोगाचा नाही आहे, जास्ती याचा वापर होत नाही. तर इथे आपला टेन्सेसचा पहिला राऊंड संपला विद्यार्थी. आता मला रिप्लाय करा की हॅव यू अंडरस्टूड? आता 12ही टेन्सेस आपले झालेले आहेत. तर एकदा सगळेचे सगळे रिप्लाय करा की तुम्हाला 12ही टेन्सेस क्लिअर झाले. काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आता व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड स्टुडंट्स. यामध्ये आपण एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स घेणार आहोत आणि टेन्सेसबद्दल थोडी अधिक माहिती घ्यायची. ओके,
काही विशिष्ट टेन्सेसचे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स आणि त्याची माहिती. आता बघा, आतापर्यंत आपण ट्रान्सलेशन मोडमध्ये शिकलो ना. आता ट्रान्सलेशन मोड नाही राहणार. आता आपलं सगळं इंग्लिशचं आहे. फक्त जे काही नोट्स म्हणजे तुम्हाला जे काही रूल्स वगैरे सांगायचे असतील ते मी मराठीत सांगणार. अदरवाईज रिटर्न वर्क जे राहील, वर्किंग जे राहील है ना, ते सगळं आपण इंग्लिश टू इंग्लिशच करणार आहोत. तर मंडेपासनं मी तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे टेन्सेसच्या थोड्या डीप लेवलवर आणि एक्झाम ओरिएंटेड त्यामध्ये तुम्हाला मी सांगणार आणि त्यानंतरचे टॉपिक्स आपण कंटिन्युएशनमध्ये घेऊ. सो स्टुडंट्स, मी आता थांबतो इथे कारण ॲक्च्युली वेळ झाला आहे, तुमचा नेक्स्ट क्लासही आहे. तर थँक्स अ लॉट फॉर जॉईनिंग द क्लास फॉर इंग्लिश इन प्रज्ञा प्रबोधिनी करियर अकॅडमी. असंच तुम्ही आपला सपोर्ट देत राहा आणि क्लासेस अटेंड करत राहा आणि या पुढचा भाग आपण मंडेपासून सुरू करू. ओके, सो थँक यू व्हेरी मच माय डिअर स्टुडंट्स. हॅव अ नाईस टाईम. एन्जॉय द वीकेंड विथ स्टडीज. बाय बाय.